नमस्कार मित्र. जेव्हापासून BJPची सत्ता आली आणि मोदी पंतप्रधानपदी बसले त्या वर्षापासून जवळजवळ आजपर्यंत आपल्या देशामध्ये भारत हिंदू राष्ट्र होईल अशी एक मोठी मांडणी करण्यात आलेली आहे. आणि बहुसंख्य हिंदूंची श्रद्धा आहे की एक ना एक दिवस हा देश हिंदू राष्ट्र होईल. पण जर व्यावहारिकदृष्ट्या बघितलं तर आपलं असं लक्षात येईल, आज भारताची लोकसंख्या 150 कोटी किंवा 141च्या पुढे आहे. पण त्यातले 110 ते 120 कोटी हिंदू आहेत. पण जेव्हा अखंड भारत होईल, कारण अखंड भारतामध्ये पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि अफगाणिस्तान एवढे देश येतात जे पूर्वी भारताचे भाग होते. मग हे एकत्र केल्यानंतर ही जी लोकसंख्या आहे त्याच्यात हिंदू आणि मुसलमान किती असतील हे जर बघितलं तर आपल्या अशा लक्षात येतं, पाकिस्तानची 25 कोटी लोकसंख्या, बांगलादेशची 17-18 कोटी लोकसंख्या आणि अफगाणिस्तानची 5 कोटी लोकसंख्या. हे 3 देश मुस्लिम बहुसंख्य असल्यामुळे यांची लोकसंख्या जवळजवळ 50 कोटीच्या आसपास जाते. आणि मग ह्या देशात राहणारे आजचे 25 कोटी मुस्लिम पकडले तर होते 75च्या जवळपास जाणारी संख्या आहे. मग 110 कोटी असणारे हिंदू जेव्हा नेपाळ, श्रीलंका आणि म्यानमार एकत्र येतील तेव्हा नेपाळचा हिंदू राष्ट्र हा जो आजचा हिंदू प्रदेश आहे आणि त्या ठिकाणी बहुसंख्य हिंदू आहेत ते 3 ते 4 कोटी आणि बांगलादेश, श्रीलंका आणि म्यानमार याच्यामध्ये असणारे एखादा कोटी लोकसंख्या धरली तर 5 कोटी लोकसंख्या वाढते. म्हणजे 115 ते 120 कोटी लोकसंख्या असणारा भारत 5 कोटी म्हणजे 125 कोटीपर्यंत जातो. आणि मग त्या ठिकाणी श्रीलंका आणि म्यानमारमध्ये बौद्ध धर्मी लोक आहेत तेही 4-5 कोटी वाढतात. एकत्र धरले तरीसुद्धा हिंदू राष्ट्र बनण्यासाठी 130 कोटीचा हा देश निर्माण होईल. पण त्या ठिकाणी 70 ते 75 कोटी मुस्लिम असतील. मग मुस्लिम 75 कोटी असल्यावर भारत हिंदू राष्ट्र कसा होईल हा प्रश्न बहुसंख्य लोकांच्या मनात येत नाही. आपण फक्त भावनिकदृष्ट्या विचार करतो आणि हा देश अखंड भारत होताना हिंदू राष्ट्र व्हावे अशी आपली कल्पना आहे. ती कल्पना कशी चुकीची आहे आणि किती वेगळ्या पद्धतीने आपण मांडणी करतो, आपण त्याच्यात कसलाही व्यावहारिक दृष्टिकोन बघत नाही. आणि पुढे कशा पद्धतीने ही संख्या वाढत जाईल आणि एकत्र जेव्हा हिंदू राष्ट्र होईल या सगळ्या देश धरून तर मुस्लिम लोकसंख्या कशी वाढेल आणि हिंदू लोकसंख्या कशी राहील याचं गणित आपण कधी केलेलं नाही. म्हणून आपल्याला असं वाटतं की जेव्हा अखंड भारत होईल तेव्हा भारत हिंदू राष्ट्र होईल. तेव्हा मित्रो, भारत हिंदू राष्ट्र मुळीच होणार नाही. आजचा जो भारत आहे तो खरा हिंदू राष्ट्र आहे, कारण या ठिकाणी फक्त 15 ते 20% मुस्लिम आहेत आणि इतर धर्मी 2-3% आहेत. म्हणजे आज बी 75% आपण हिंदू म्हणून ह्या देशात राहतो. म्हणजे खरा आजचा अखंड भारत हा हिंदूंचा देश आहे. आणि जेव्हा अखंड भारतामध्ये बाकी देश येतील तेव्हा आपण अखंड भारतामध्ये राहणारे हिंदू राहत नाही, तर मग आपण एक प्रकारे अल्पसंख्याक होतो, कारण मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढते. म्हणजे पूर्वी किंवा आज आपण ज्या पद्धतीने 25 कोटी लोकसंख्येला हिंदू म्हणून सामोरं जातो, तर जेव्हा 70-75 कोटी मुस्लिम होतील तेव्हा आपण कशा पद्धतीने सामोरं जाऊ आणि पुढे काय काय घटना होतील याचा विचार न केलेला बरा. तेव्हा एकंदरीत असं वाटतं की आजचा भारत हाच बरोबर आहे. उगीच भूभाग वाढवायचं, भूभागसोबत लोकसंख्या येते, लोकसंख्या आली की सगळंच गणित बिघडतं. हे बिघडणारं गणित बिघडू नये असं जर वाटत असेल तर हिंदू राष्ट्राची कल्पना न केलेली बरी. नमस्कार.